यावेळेसची निवडणूक ही संक्रांतीच्या काळात आलेली आहे. या काळामध्ये महिला एकमेकांना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करत असतात, वाण लुटत असतात आणि प्रत्येकजण एकमेकींच्या घरी जाऊन एकमेकींचा सन्मान करीत असते. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 58 महिला यावेळेस नगरसेवक होणार आहेत. आणि त्या सगळ्यांना आता या संक्रांतीच्या काळामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये, त्यांच्या वॉर्डामध्ये प्रत्येक महिलांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे, वाणसुद्धा द्यायचं आहे. आणि त्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या दुकानामध्ये वाण आलेली आहेत आणि हे लक्ष्मी क्रॉकरीज दुकान आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातलं सगळ्यात मोठं हे दुकान आहे, जिथं खूप साऱ्या व्हरायटीज या वाण लुटण्यासाठी जे साहित्य लागतं ते उपलब्ध होत असतं. 10 रुपयापासून ते जेवढी किंमत जास्त मोजाल तितकं साहित्य इथं घेता येऊ शकतं. आणि विशेष म्हणजे या निवडणुकीच्या काळामध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना त्या एरियातल्या सगळ्या महिलांचा जर सन्मान करायचा असेल, त्यांना हळदी कुंकू देऊन जर वाण लुटायचं असेल, तर या सगळ्या साहित्यापैकी एक साहित्य घेऊन आरामशीर देऊ शकता. बघा, आता हे हे चांदीचं ताट असल्यासारखं आहे. वाण लुटण्यासाठी मस्त आहे आणि महिलांना आवडतं. घरी देवपाट लागतो, हे छोटासा देवपाट आहे, त्यापेक्षा मोठा देवपाट आहे. इकडे हे वेगवेगळ्या भरण्या आहेत, लोणच्यासाठी भरण्या आहेत, हे छोटं पाट आहे. आणि हे बघा ताट, किती सुंदर ताट आहे. हे ताट सुद्धा आलेलं आहे. आणि आता या निवडणुकीच्या काळामध्ये हळदी कुंकू वाहताना हे ताट उमेदवारांना तर आवडेल आणि उमेदवार ज्या मतदार महिलांना आपल्या घरी बोलवत आहेत त्यांनाही आवडेल असं दिसतं आहे. सोबतच हे हळदी कुंकवाचं करंडा छान आहे. हा एक नवीन व्हरायटीचा करंडा, हा पाट आहे. बापरे, खूप साऱ्या व्हरायटीज. हे घरात लागण्यासाठी हे सुपली, झाडू, हे पॉकेट्स, या सगळ्या. वा, बरोबर. लक्ष्मी क्रॉकरीजचे मालक सातपुते सर आहेत. तुम्ही हे दुकान बघितल्यानंतर असं वाटतं की काय काय घ्यावं. आणि आता वाण खरेदीसाठी महिला येतच असतील. हो, काय काय उपलब्ध आहे आपल्याकडे? माझ्याकडे साधारण लुटण्यासाठी ज्या महिलांना लागतात संक्रांतीच्या सणामुळे साधारण 10 रुपयापासूनच्या वस्तू असतात, तर जवळपास 20-25 रुपयापर्यंतच्या बायका एफर्ट करतात घेण्यासाठी. तर त्यांच्या आपण सगळ्या पूर्व म्हणजे त्यांना मिळू शकतात आपल्याकडे. किती व्हरायटीज आहेत? जवळपास 150-200 व्हरायटी असतात, वेगवेगळ्या छोट्या छोट्या व्हरायटी ज्या असतात त्या. काचेच्या भरण्या आहेत, बाऊल आहेत, प्लॅस्टिकचे आयटम्स आहेत आणि जे रोजंदार कामात येणाऱ्या अशा वस्तू आहेत. म्हणजे रोजंदार रोज म्हणजे त्या स्त्रियांना ज्यांना आपण देऊ त्यांना रोज उपयोगात येणाऱ्या वस्तू आहेत त्या. बरोबर आहे. आता निवडणूक होत आहे हे तर माहीत आहे. जवळपास 58 महिला नगरसेवक होणार आहेत आणि त्यासाठी 250 पेक्षा जास्त महिला या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि त्या सगळ्या आता घरोघरी जाऊन किंवा आपल्या घरी मतदारांना बोलवून किंवा त्या प्रभागातल्या गल्लीतल्या महिलांना बोलवून त्यांचं हळदी कुंकू देऊन त्यांना वाण देणार आहेत. तर अशा काही डिमांड्स आल्यात का की बल्कमध्ये किती मागवत आहेत आणि त्यासाठीची काय काय? सध्या तरी असं अजून म्हणजे उमेदवारांकडनं असं आलेलं नाही, कारण बहुतेक ते आचारसंहिता असल्यामुळं मग किंवा असं काही असल्यामुळे बहुतेक त्या माहीत नसेल त्यांना की ह्या त्यांच्या बजेटमध्ये बसतं का नाही बसत. किंवा मग बहुतेक असा विचार असेल की जे निवडून येतील बहुतेक मोठ्या हळदी कुंकू करतील. परत सध्या तरी मला नाही वाटत करतील म्हणून, कारण आचारसंहितेचा फार मोठा प्रॉब्लेम असल्यामुळं मला वाटतं महिला उमेदवार थोडे घाबरलेले असतील. नाहीतर मग तसं जर काही नसतं तर 100% हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठमोठे कार्यक्रम झाले असते. 2-2, 3-3 हजार महिलांना बोलून काही 10-10 रुपयाच्या वस्तू असतात, 5-5 रुपयाच्या वस्तू असतात, त्यामुळे वाटायला त्यांना एवढं काही विशेष हे नाही होत. आणि एक आपला हिंदू संस्कृतीचा एक फार मोठा सण आहे आणि या निमित्ताने महिला एकत्र येतात, देवाणघेवाण होती आणि हळदी कुंकू फार महत्त्व असल्यामुळे त्याला फार महत्त्व दिलं जातं संक्रांतीला. बरोबर. आता गर्दी व्हायला सुरू होईल आणखी. आज 6 तारीख आहे, अजून 6 दिवस 7 दिवस आहेत. 8 तारखेनंतर गर्दी जास्त होते. तर बघा, गर्दी 8 तारखेनंतर होणार आहे आणि त्यामुळं ही दुकानं अशी वेगवेगळ्या साहित्यानं सध्या सजलेली म्हणायला हरकत नाही. कारण अनेक वेगवेगळ्या व्हरायटीच्या वस्तू या वाण लुटण्यासाठी, वाणामध्ये देण्यासाठी आहेत. आणि आता ती उमेदवारांची पावलं हळूहळू या दुकानाकडे वळतील. पण या सगळ्यांवर निवडणूक आयोगाची, विभागाची बारीक नजर असल्यानं
खरेदी कितीची करतात, किती रुपयाचं वाण या सगळ्या महिला उमेदवार घरी घेऊन जातात, हेही पाहणं तितकंच उत्सुकतेचं असणारं आहे. कारण या निवडणुकीमध्ये सगळ्या महिलांना आपलंसं करण्याचा प्रयत्न उमेदवार तर करतील, कारण त्या निमित्तानं त्यांचा प्रचारही होईल. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये या वाणांच्या खरेदीसाठी गर्दी मात्र होताना दिसेल. मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती